नमस्कार मंडळी, आपल्या भक्तिमय परिवारामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. श्रावण महिना म्हटला की आपल्या मनामध्ये भगवान शिव, पूजा, अर्चना, व्रत, वैकल्ये, अभिषेक, नामस्मरण आणि धार्मिक वातावरण यांची आठवण होते. पण तुम्हाला माहीत आहे का, श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा करण्यामागे काय धार्मिक महत्त्व मानले जाते? सत्यनारायणाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांतता मिळते. असे मानले जाते की पूजा करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, सत्यनारायणाची कथा का ऐकावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पूजा केवळ विधी म्हणून करायची की तिच्या मागचा संदेशही आपल्या जीवनात उतरावयाचा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सत्यनारायण भगवान म्हणजे कोण? मंडळी, सत्यनारायण हे भगवान विष्णूंचे एक पूजनीय स्वरूप मानले जाते. सत्य म्हणजे सत्य आणि नारायण म्हणजे भगवान विष्णू. म्हणूनच सत्यनारायण पूजेचा मुख्य संदेश आहे सत्याच्या मार्गावर चालणे, श्रद्धा ठेवणे, चांगले कर्म करणे आणि मिळालेल्या सुखाबद्दल ईश्वराप्रती कृतज्ञ राहणे. ही पूजा अनेक कुटुंबांमध्ये नवीन घर, विवाह, एखादे शुभ कार्य, मनोकामना पूर्ण झाल्यानंतर किंवा विशेष धार्मिक प्रसंगी केली जाते. श्रावण महिना हा अनेक भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जात असल्यामुळे या काळातही भक्तिभावाने सत्यनारायण पूजा केली जाते. श्रावणात सत्यनारायण पूजा का करतात? श्रावण हा भक्ती आणि साधनेचा महिना मानला जातो. या काळात अनेक जण उपवास करतात, देवदर्शन घेतात, मंत्र जप करतात, अभिषेक करतात आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करतात. अशा पवित्र वातावरणात सत्यनारायणाची पूजा आणि कथा श्रवण केल्याने मनाला शांती आणि भक्तीची भावना मिळते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त पूजा केल्याने सर्व समस्या जादूने नाहीशा होतील असा दावा करणे योग्य नाही. पूजेबरोबर आपले कर्म, प्रामाणिकपणा, कुटुंबातील प्रेम, योग्य निर्णय आणि प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असते. सत्यनारायण पूजेचा मुख्य संदेश म्हणजे सत्यनारायण पूजेतील सर्वात सुंदर गोष्ट सत्याचा संदेश होय. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींसाठी खोटे बोलतो. कधीही स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी, कधी एखाद्याला खुश करण्यासाठी, कधी आपली चूक लपवण्यासाठी. पण सत्यनारायणाची पूजा आपल्याला आठवण करून देते, सत्याचा मार्ग कधी कठीण वाटला तरी तो सोडू नका. कारण खोट्यावर उभे केलेले सुख जास्त काळ टिकत नाही. आता आपण पाहूया पूजेची तयारी कशी करावी. पूजेपूर्वी घराची स्वच्छता. जर तुम्ही सत्यनारायणाची पूजा करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम घर स्वच्छ आणि मन प्रसन्न ठेवा. पूजेची जागा स्वच्छ करावी. जिथे पूजा करणार आहात तिथे सुंदर रांगोळी काढू शकता. पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावे. त्यानंतर भगवान विष्णू किंवा सत्यनारायण भगवानांची प्रतिमा ठेवावी. कलशाची स्थापना करून त्यावर नारळ आणि पानांचा उपयोग केला जातो. पूजेच्या परंपरेनुसार आवश्यक साहित्य तयार ठेवावे. पूजेसाठी कोणकोणत्या वस्तू लागतात? सत्यनारायण पूजेची पद्धत, प्रवेश, कुटुंब आणि परंपरेनुसार थोडी वेगळी असू शकते. साधारणपणे पूजेसाठी फुले, अक्षता, चंदन, कुकू
हळद, धूप, दीप, नैवेद्य, फळे, पंचामृतासाठी आवश्यक पदार्थ, कळस, नारळ, पाने आणि इतर पूजा साहित्य वापरले जाते. तसेच शिरा किंवा प्रसाद अनेक ठिकाणी केला जातो. पण कोणत्याही वस्तूंची कमतरता असेल तर त्यामुळे भक्ती कमी होत नाही. देवापुढे वस्तूंपेक्षा भावना महत्त्वाची आहे. सत्यनारायणाची कथा का ऐकतात? सत्यनारायण पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सत्यनारायण कथाश्रवण. ही फक्त कथा धार्मिक गोष्ट म्हणून ऐकायची नाही. तिच्यामध्ये सत्य, श्रद्धा, वचनपूर्ती, कृतज्ञता आणि अहंकारापासून दूर राहण्याचे संदेश आहेत. कथा ऐकताना मन शांत ठेवावे, मोबाईल बाजूला ठेवावे. शक्य असल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून कथा ऐकावी. कारण एकत्र पूजा आणि कथा श्रवण केल्यामुळे कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण निर्माण होते. वचन दिल्यावर विसरू नका. सत्यनारायण कथामधून एकच महत्त्वाचा संदेश आपल्याला मिळतो. देवांपुढे केलेले संकल्प आणि वचन यांना गांभीर्याने घ्या. आपण अनेकदा संकटात असताना म्हणतो, देवा माझे हे काम झाले नाही तर मी हे करेन. पण माझं काम झाल्यानंतर आपण ते विसरून जातो. म्हणून कोणताही संकल्प करण्यापूर्वी विचार करा आणि संकल्प केला असेल तर आपल्या परंपरेनुसार तो शक्य तितका पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता पाहूया अहंकार का टाळावा. जीवनात पैसा आला तर, यश मिळाले किंवा मनोकामना पूर्ण झाली नाही की काही वेळा माणसाच्या मनात अहंकार निर्माण होतो. मी केले, माझ्यामुळे झाले असे म्हणताना आपण ईश्वराचे आणि इतरांचे योगदान विसरतो. सत्यनारायण पूजेचा एक सुंदर संदेश म्हणजे यश मिळाले तरी नम्र राहा. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहा. आता पाहूया प्रसादाचे महत्त्व. पूजेनंतर प्रसाद वाटण्याची परंपरा आहे. प्रसाद म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही, तो ईश्वराच्या कृपेबद्दल कृतज्ञतेचे प्रतीक आहे. म्हणून प्रसाद स्वतः घेऊन थांबू नका. कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी आणि उपस्थित भक्तांमध्ये प्रेमाने वाटा. कारण वाटल्याने आनंद वाढतो. महिलांनी आणि पुरुषांनी पूजा करू शकतात का? सत्यनारायण पूजा करण्याबाबत वेगवेगळ्या कुटुंबाच्या आणि प्रदेशांच्या परंपरा आहेत. काही ठिकाणी पती पत्नी मिळून पूजा करतात. काही ठिकाणी कुटुंबातील इतर सदस्य सहभागी होतात. म्हणून आपल्या कुलाचार, कुटुंब परंपरा आणि स्थानिक पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार पूजा करणे योग्य होय. श्रद्धा आणि भक्तिभाव हा मुख्य आधार आहे. श्रावणातील भक्ती आणि सत्याचा मार्ग. श्रावणात आपण भगवान शिवांचे नामस्मरण करतो. पण या महिन्यात आपण आपल्या जीवनात एक सुंदर बदल करण्याचा संकल्पही करू शकतो. आजपासून खोटे बोलणे कमी करूया, राग कमी करूया, दुसऱ्यांची निंदा कमी करूया, गरजू व्यक्तीला मदत करूया, आई वडिलांचा आदर करूया आणि आपल्या कुटुंबामध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण करूया. हीच देवभक्तीची खरी सुरुवात आहे. घरात सुख शांतीसाठी काय करावे? प्रत्येक घरामध्ये सुख शांती हवी असते. त्यासाठी पूजा करण्याबरोबरच काही साध्या गोष्टी आपल्या जीवनात आणा. घरातील व्यक्तींशी प्रेमाने बोला. राग आला तर काही क्षण शांत राहा. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. अन्न वाया घालवू नका. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दररोज काही मिनिटे देवाचे नाम स्मरण करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवा. घरातील वातावरण प्रेमाचे असेल तर मनालाही शांती मिळते. एक महत्त्वाची गोष्ट,
आज सोशल मीडियावर अनेक प्रकारचे दावे पाहायला मिळतात. ही पूजा केली की लगेच पैसा येतो, ही वस्तू ठेवली की कर्ज संपते, हा उपाय केला की दुसऱ्याच दिवशी भाग्य बदलते. अशा दाव्यांकडे विवेकाने पहा. धार्मिक श्रद्धेचा आदर करणे वेगळे आणि कोणत्याही उपायामुळे निश्चित आर्थिक लाभ मिळेल असे सांगणे वेगळे. पूजा आपल्याला श्रद्धा, सकारात्मकता आणि मानसिक आधार देऊ शकते, पण जीवनातील आर्थिक किंवा इतर समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न आणि योग्य नियोजनही आवश्यक असते. चला आज एक संकल्प करूया. आज सत्यनारायण भगवान समोर मनोकामना संकल्प करूया. हे नारायण, माझ्या मनातील अहंकार दूर करा. मला सत्याच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. माझ्या कुटुंबामध्ये प्रेम आणि एकता राहू द्या. मला चांगले कर्म करण्याची बुद्धी द्या आणि संकटाच्या काळात धैर्य द्या. ही प्रार्थना मनापासून करा, कारण देवाकडे फक्त सुख मागण्यापेक्षा सुखदुःख दोन्ही स्वीकारण्याची शक्ती मागणे अधिक सुंदर असते. शेवटचा संदेश एवढाच आहे. श्रावण महिना हा भक्तीचा, साधनेचा आणि आत्मचिंतनाचा काळ बनूया. सत्यनारायण पूजा करा, कथा ऐका, नामस्मरण करा, पण त्यासोबत सत्य, प्रेम, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म आपल्या जीवनात आणा. तेव्हाच या पूजेचा खरा आध्यात्मिक अर्थ आपल्या जीवनात उतरतो. जर तुम्ही श्रावणात सत्यनारायण पूजा करणार असाल तर आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार योग्य विधी जाणून घेण्यासाठी स्थानिक पुरोहितांचा सल्ला घ्या. तर मंडळी, आजच्या या संपूर्ण माहितीतून आपल्याला समजले की सत्यनारायण पूजा ही केवळ एक धार्मिक विधी नसून सत्य, श्रद्धा, कृतज्ञता आणि चांगल्या कर्माची आठवण करून देणारी परंपरा आहे. भगवान सत्यनारायण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि सद्बुद्धी देवोत हीच तुमच्या चरणी प्रार्थना. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री विष्णू भगवान की जय. हर हर महादेव. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री सत्यनारायण भगवान की जय. ओम नमो भागवत वासुदेवाय. धन्यवाद.